पट्टणकोडोली येथील महावितरण वीज उपकेंद्र येथे आज शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन करण्यात आले। यावर्षी उष्णतेचे प्रमाण जास्त असल्याने शेतीमधील पीक करपू लागले। तसेच निसर्गानेही शेतकऱ्याची साथ सोडल्याने कोणताही वळीव पाऊस न झाल्याने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान व हाल होत आहे। त्यात शेतीसाठी महावितरणकडून 8 तास लाईट दिली जात होती, परंतु गेले काही दिवसापासून शेतीसाठी 6 तास लाईट दिली जाते। काही तांत्रिक बिघड झाल्यास त्यातीलही तास अर्धा तास लाईट जाते व पाणी असून लाईट अभावी शेतातील पीक करपू लागल्याने रानातील पीक पाहून आमच्या डोळ्यात पाणी वाहते अशी परिस्थिती आमची झाली आहे। शेतकरी हा हवालदिल झाला आहे। शेतकरी यांनी आम्हाला 8 तास लाईट द्यावी, नाहीतर शेतीची सर्व लाईट बंद करावी, आमची पिकं वाढू दे असं म्हणत औद्योगिक इंडस्ट्रीला लाईट दिली जाते आणि शेतीसाठी का नाही असा प्रश्न विचारण्यात आला। यावेळी हुपरी पोलीस ठाण्याचे फौजदार श्री सत्यवान हाके साहेब यांनी शेतकरी यांच्या व्यथा ऐकून घेऊन तसेच शेतकऱ्यांची कोणती मागणी आहे या सर्व गोष्टींची चर्चा करून हाके साहेब यांनी मुख्य अभियंता हुपरी येथील श्री कुलकर्णी साहेब तसेच पट्टणकोडोली उपकेंद्राची काळे साहेब यांच्याशी चर्चा केली व त्यांना कोणत्या अडचणी आहेत या गोष्टी समजून घेऊन हाके साहेब यांनी यातून कोणता मार्ग काढता येईल व शेतीसाठी जास्तीत जास्त लाईट कशी देता येईल यातून मार्ग काढावा। मुख्य अभियंता श्री कुलकर्णी यांनी जास्तीत जास्त शेतीसाठी वीज आमच्याकडून देता येईल तेवढी देऊ असे सांगण्यात आले। यावेळी अभयकुमार मगदुम, बाळू डावरे, रावसो विठ्ठलराम नामाई, महावीर मंडपे, धनंजय मगदुम, प्रकाश नेहरे, अनिल खड, तिपण्णा धनगर, सनी मिठारी इत्यादी शेतकरी उपस्थित होते। मराठी न्यूजसाठी पट्टणकोडोलीहून सिद्धू बोरगावे।